ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 44 ते 48. 44वा श्लोक असा आहे. अमृतांशोद्भवो भानु शशबिंदु सुरेश्वरः औषधं जगतस्सेतु सत्यधर्म पराक्रमः. अमृतांशोद्भव देवाचं नाव आहे. अमृतप्राप्तीसाठी देवदानवांनी समुद्रमंथन केलं. त्यावेळी अमृतांशू म्हणजे शीतल किरणयुक्त असणाऱ्या चंद्राची उत्पत्ती झाली. चंद्रमाच्या उत्पत्तीचं कारण भगवंत आहेत, म्हणून ते अमृतांशोद्भव आहेत. चंद्राची उत्पत्ती भगवंताच्या मनातून झाली. चंद्रमा मनसो जातः असं वेदवाक्य आहे. भानुः तमेव भांतम अनुभाती सर्वम असं उपनिषद सांगतं. त्या परमात्म्याच्या भासित होण्याने सर्व जग भासमान होतं, म्हणून त्याचं नाव भानू आहे. भानू म्हणजे सूर्य. भारूपत्वात् यथा भानोर नाहोरात्रे तथैवच. भानू सदैव प्रकाशमान असतो, त्याला रात्र नाही दिवस नाही. तसे भगवंत सदा प्रकाशमान आहेत, म्हणून त्यांचं नाव भानू असं आहे. शशबिंदू चंद्राच्या अंकावर सशासारखी आकृती दिसते, म्हणून चंद्राचं नाव शशबिंदू आहे. चंद्राप्रमाणे भगवान प्रजेचं पोषण करतात. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी रसस्वरूप चंद्रमा होऊन सर्व औषधींचं पोषण करतो असं भगवंतांनी गीतेत म्हटलं आहे. असं शशबिंदू हे विष्णूचं नाव आहे. सुरेश्वर सुरांचे म्हणजे सर्व देवांचे ईश्वर असल्याने भगवान सुरेश्वर आहेत. औषध संसार रोग दूर करण्यासाठी भगवंताचं नाम हेच औषध आहे. भगवंत या भवरोगावरचं औषध आहे, म्हणून त्यांचं नाव औषध आहे. जगतस्सेतू संसार पार करण्यासाठी भगवंताला शरण गेलं पाहिजे. ते सेतू आहेत. श्रुती सांगते की वर्णाश्रमातील लोकांच्या परस्पर असंभेदासाठी, एकत्र न येण्यासाठी आणि जगाचं धारण पोषण व्यवस्थित व्हावं यासाठी, धर्ममर्यादा दाखवण्यासाठी भगवान हे जगतसेतू आहेत. जगतसेतू या नावाने प्रसिद्ध आहेत. सत्यधर्म पराक्रमः ज्यांचं धर्मज्ञान इत्यादी जे गुण आहेत आणि पराक्रम आहे तो सत्य आहे, मिथ्या नाही. ते भगवान सत्यधर्म पराक्रम आहेत. 45वा श्लोक असा आहे. भूतभव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रद प्रभू. भूतभव्य भवन्नाथ भगवान भूत भविष्य आणि भवत म्हणजे वर्तमान अशा सर्व प्राण्यांचे नाथ आहेत. सर्व प्राणी भगवंतांच्याकडे याचना करतात. भगवान त्या सर्वांचं अनुशासन करतात. भगवान त्यांचे ईश्वर आहेत, म्हणून ते भूत भव्य भवन्नाथ आहेत. पवन भगवान सर्वांना पवित्र करतात, म्हणून ते पवन आहे. पवन पवतामस्मी असं भगवंतांनी गीतेत म्हटलं आहे. पवन वायूचं नाव आहे. पावनः पावयती इति पावनः जो चालवतो तो पावन. भगवंत सर्वांना चालवतो, त्याच्या प्रभावाने वायू चालतो असं वेदांमध्ये म्हटलं आहे. असे भगवान पावन आहेत, पवित्र आहेत. अनल अन म्हणजे प्राण. प्राणांना आत्मभावाने ग्रहण करणारे आहेत भगवान, म्हणून त्यांचं नाव अनल आहे. तसंच अगंध अरस असल्याने परमात्म्याचं नाव अनल आहे. अनल म्हणजे अग्नी. अग्नी कधी तृप्त होत नाही. तसा भगवंताचा अलंभाव पर्याप्त भाव म्हणजे त्याला अंत नाही असा आहे, म्हणून ते अनल आहेत. कामहा मोक्षाची इच्छा करणाऱ्या भक्तांच्या कामना भगवंत नष्ट करतात, म्हणून ते कामहा आहेत. भक्तांच्या मनातल्या अशुभ वासना भगवान नाहीशा करतात. न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न अशुभामती असं म्हटलं आहे स्तोत्रांमध्ये. असं शुद्ध निर्मळ मन भगवंत देतात.
आणि म्हणून ते कामहा आहेत. कामकृत भक्तांच्या मनात भगवंत शुभ कामना, शुभ भावना, शुभ प्रेरणा निर्माण करतात. त्यांच्या शुभ कामना पूर्ण करतात. सत्यसंकल्पाचा दाता भगवंत असं म्हटलंय. तसंच श्रीकृष्ण भगवंतांचा पुत्र प्रद्युम्न याला काम म्हणतात. त्याचा जनक असल्याने भगवंतांचं नाव कामकृत आहे. कामान कृंतती, कामनांना छाटणारे, नष्ट करणारे ते कामकृत असाही याचा अर्थ केला जातो. असे भगवान कामकृत आहेत. कांत, भगवान अत्यंत रूपवान आहेत. त्रिभुवन सुंदर आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहेत, म्हणून त्यांना कांत म्हटलं आहे. तसंच ते सर्वांना आपल्याकडे ओढून घेतात आणि भक्त भगवंताची सदैव वांछा करतात, म्हणूनही त्यांना कांत असं नाव आहे. ते सगळ्यांचे स्वामी आहेत, सगळ्यांचे कांत आहेत. काम, पुरुषार्थाची अपेक्षा ठेवणारे जे भक्त आहेत ते ईश्वराची कामना करतात आणि म्हणून भगवान हे काम आहेत. तसंच क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव या विग्रहानुसार त्रिदेव रूप असल्याने भगवंतांना काम म्हटलं आहे. कामप्रद, भक्त ज्याची कामना करतात भगवान ती वस्तू त्याला देतात, म्हणून ते कामप्रद आहेत. प्रभू, भगवान सगळ्यांचे प्रभू आहेत, सगळ्यांचे स्वामी आहेत. 46वा श्लोक असा आहे. युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजित अनंतजित. युगाधिकृत, भगवान युगादी कालभेदाचे कर्ता आहेत, युगांचा आरंभ करणारे आहेत, म्हणून त्यांचं युगाधिकृत असं नाव आहे. या ठिकाणी श्री विष्णू सहस्रनाममालेचं 3रं शतक 300 नावं या ठिकाणी पूर्ण झाली. हरये नमः. पुढचं नाव आहे युगावर्त. कालरूपानी सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशा युगांचं भगवान आवर्तन करतात, म्हणून ते युगावर्त आहेत. नैकमायः, भगवंत अनेक मायांना धारण करतात, म्हणून ते नैकमाय आहेत. महाशनः, महाशन म्हणजे ज्याचा आहार मोठा आहे असा. कल्पांताच्या वेळी भगवान सर्व सृष्टीचा घास करतात, सगळ्या सृष्टीला ग्रस्त करतात, ग्रासतात. असा भगवंताचा आहार मोठा आहे, म्हणून ते महाशन आहेत. अदृश्य, भगवान स्थूल दृष्टीने दिसत नाहीत, ज्ञानेंद्रियांचा ते विषय नाहीत, म्हणून ते अदृश्य आहेत. व्यक्तरूप, अव्यक्त अदृश्य परमात्मा या जगतात प्रगट झाला आहे. जगद्रूप हे त्याचं व्यक्तरूप आहे आणि स्वयंप्रकाशी असल्याने योगीजनांसाठी परमात्मा हा व्यक्तरूप आहे. सहस्रजित, युद्धामध्ये हजारो देवशत्रूंना, राक्षसांना, दैत्यांना भगवंत जिंकतात, म्हणून ते सहस्रजित आहेत. आणि हजारो भक्तांना भगवान प्रेमाने जिंकतात, म्हणूनही ते सहस्रजित आहेत. अनंतजित, भगवंताची शक्ती अचिंत्य आहे. युद्ध, क्रीडा इत्यादीमध्ये सर्वत्र समस्त भूतमात्रांना ते जिंकतात, म्हणून ते अनंतजित आहेत. 47वा श्लोक असा आहे. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. इष्ट, परमानंद स्वरूप असल्याने भगवान सगळ्यांना प्रिय आहेत आणि म्हणून ते इष्ट आहेत. किंवा यज्ञाद्वारा त्यांची पूजा केली जाते, म्हणून त्यांना इष्ट असं म्हणतात. अविशिष्ट, सर्वांचे अंतर्यामी भगवान आहेत आणि म्हणून त्यांना अविशिष्ट असं म्हटलं आहे. शिष्टेष्ट, शिष्ट म्हणजे विद्वान, शिष्टांचे इष्ट असल्याने भगवान शिष्टेष्ट आहेत. तसंच भगवंताला ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय आहे. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. शिष्टांकडून इष्ट
म्हणजे पूजित असल्याने भगवान शिष्टेष्ठ आहेत. शिखंडी, शिखंडी म्हणजे कलाप, मोरपीस. मोरपीस हे भगवंताचं शिरोभूषण आहे आणि म्हणून ते शिखंडी आहेत. श्रीकृष्ण भगवान गोपवेशधारी आणि मोरपंखधारी आहेत. नहुष, नह म्हणजे बांधणे. भूतमात्रांना भगवान मायापाशानी नद्ध म्हणजे बद्ध करतात, म्हणून ते नहुष आहेत. आणि भक्तांना आपल्या प्रेमाने ते बांधत असतात, म्हणून त्यांचं नाव नहुष असं आहे. वृषः, कामनांची वृष्टी करतो, म्हणून धर्माला वृष असं म्हणतात. भगवान उत्तम वृष आहेत. क्रोध हा, भगवंत साधुजनांचा क्रोध नष्ट करतात आणि म्हणून ते क्रोध हा आहेत. क्रोधकृत करता, भगवंत दुर्जनांवर क्रोधित होतात, म्हणून ते क्रोधकृत आहेत. जगत हे भगवंताचं कर्म आहे आणि भगवान त्याचा कर्ता आहेत. तसंच क्रोध करणाऱ्या दैत्यादिकांचं कर्तन, त्यांचा छेद करणारे असल्याने भगवंतांना क्रोधकृत करता असं म्हणतात. विश्वबाहू, सर्वांचे आलंबन आश्रयस्थान असल्याने सर्व काही भगवंताचे बाहू आहेत. ईश्वराचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत. सज्जनांना आशीर्वाद देण्यासाठी आणि दुर्जनांना दंड देण्यासाठी भगवंताचे बाहू सगळ्या विश्वात पसरलेले आहेत. विश्वबाहू, विश्वतो बाहू असं उपनिषद परमात्म्याचं वर्णन करतात. असे भगवान हे विश्वबाहू आहेत. महीधर, मही म्हणजे पृथ्वी. भगवंतांनी पृथ्वीला धारण केलं आहे, म्हणून ते महीधर आहेत. 48वा श्लोक असा आहे. अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानमप्रमत्त प्रतिष्ठितः. अच्युत, भगवंत षड्विकाररहित आहेत, म्हणून ते अच्युत आहेत. शाश्वतम शिवम अच्युतम असं श्रुती परमात्म्याचं वर्णन करते. प्रथित, भगवंत जगताची उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी कर्मांनी प्रसिद्ध आहेत, म्हणून त्यांना प्रथित म्हटलं आहे. प्राणः, भगवंत हिरण्यगर्भरूपाने समस्त प्रजेला जीवन देतात, म्हणून ते प्राण आहे. प्राणो वा अहमस्मी, मी प्राणच आहे असं वेदांमध्ये सांगितलं आहे. प्राणदः, भगवान देवांना प्राण अर्थात बल देणारे आहेत आणि सर्वांचे प्राण भगवंतच आहेत. दैत्यांचे प्राण किंवा बल नष्ट करणारे आहेत, म्हणून त्यांना प्राणद असं म्हटलेलं आहे. वासवानुजः, भगवंत इंद्राचे अनुज म्हणजे लहान भाऊ आहेत. वामन अवतारामध्ये कश्यप अदितीचा पुत्र म्हणून इंद्राच्या अनुज रूपाने भगवंतांनी अवतार घेतला आणि म्हणून ते वासवानुज आहेत. अपाननिधी, ज्यामध्ये जल एकत्रित राहतं, जलाचा साठा आहे, त्या समुद्राला अपाननिधी म्हणतात. सरसाम अस्मि सागरः असे भगवंत आपल्या विभूती सांगताना म्हणतात. भगवंत असे अपाननिधी या नावाने प्रसिद्ध आहेत. अधिष्ठान, भगवान सर्वांचं कारण आहेत, मूल कारण, उपादान कारण आहेत. सर्व भूत मात्र परमात्म्यामध्ये स्थित आहे, म्हणून ते अधिष्ठान आहे. सर्वांचा आधार, सगळ्यांचं आश्रयस्थान म्हणजे भगवंत आहे. अप्रमत्त, भगवान सर्वांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फल देतात आणि फल प्रदान करताना ते कधीही चुकत नाहीत, कधी प्रमाद करत नाहीत, म्हणून त्यांना अप्रमत्त असं नाव आहे. प्रतिष्ठितः, भगवान आपल्या महिम्यामध्ये स्थित आहेत. श्रुती सांगते स भगवः कस्मिन् प्रतिष्ठित इति स्वे महिम्नि. भगवान कुठे स्थित आहेत, तर आपल्या महिम्यात ते स्थित आहेत, म्हणून ते प्रतिष्ठित आहेत. भगवन नामाच्या अशा पावन स्मरण चिंतनाने आपण सर्वजण एका आगळ्या वेगळ्या प्रसन्नतेचा अनुभव करतो आहोत. आज आपण इथेच थांबूया. हरये नमः.